आमचे तिन्ही उमेदवार जे आहेत ते सक्षम आहेत आणि समाजाचं नेतृत्व करण्यास तयार आहेत. शिवसेनेच्या तालमीत ते तयार झालेले आहेत. खासदारांना अचानक मुंबईहून फोन आल्यामुळं त्यांनी ती जबाबदारी माझ्यावर दिली आणि त्यामुळे मी या ठिकाणी आज प्रभाग क्रमांक 19 या ठिकाणी हे सभेचं नेतृत्व केलेलं आहे. आमच्या उमेदवार जे आहेत आकाश चतुर्वेदी आहेत, पूजाताई साबळे आहेत आणि ताहिरबाई आहेत. असे 3 उमेदवार आमचे या ठिकाणी या 19 नंबर प्रभागामध्ये आहेत. प्रभाग मोठा आहे, स्लम एरिया मोठी आहे. मागच्या वेळेस या ठिकाणचा एकही प्रतिनिधी निवडून गेलेला नाही आणि म्हणून त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष झालेलं आहे. त्याच्यामुळे लोकांना त्याची जाणीव झालेली आहे आणि लोक यावेळेस निश्चितपणे हे आमचे तिन्ही प्रतिनिधी शिवसेनेचे प्रतिनिधी निवडून देतील अशा प्रकारचा आम्हाला विश्वास आहे आणि हे सक्षम लोक आहेत. पूजाच्या घरचं राजकीय परंपरा आहे. आमचे खूप चांगले शिवसेनेचे जुने कार्यकर्ते, युवा सेनेचे कार्यकर्ते, आमचे ताहिरबाई देखील सामाजिक कार्यामध्ये त्यांचा पुढाकार असतो. काय त्या परिसरामध्ये त्यांचं चांगलं नाव आहे. पूजाताईचं या परिसरामध्ये चांगलं नाव आहे आणि सोसायटीचा जो परिसर आहे किंवा आनंदनगर आहे किंवा चिंचवड स्टेशन आहे, आकाशभाईंचं देखील चांगलं त्या ठिकाणी काम आहे आणि म्हणून या तिन्ही ठिकाणचे जे लोक आहेत वेगवेगळ्या प्रभागाचे प्रतिनिधित्व ते करतायत आणि वेगवेगळ्या परिसराचं ते प्रतिनिधित्व करतायत आणि प्रतिनिधित्व करत असताना आपल्या पॅनल टू पॅनल हे लोक चालणार आहेत आणि शिवसेनेची जे मतं आहेत या प्रभागामध्ये ते तर निश्चितपणे मिळणार आहे. पण आम्ही चांगले कॅन्डिडेट या ठिकाणी दिलेले आहेत आणि हे चांगले कॅन्डिडेट निश्चितपणे लोकांच्या पसंतीस पडलेले आहेत आणि लोक देखील त्यांना त्या ठिकाणी मतदान करतील अशा प्रकारचा आम्हाला विश्वास आहे आणि निश्चितपणे त्यांचा विजय आम्ही समजतो. सर्वप्रथम सगळे जे नागरिक आहे इकडचे भाटनगरचे त्यांनी येऊन भेट दिला, त्यांच्या प्रेम बघून मला असं वाटते त्यांना खरोखर त्यांना आपले हक्काचा नगरसेवक पाहिजे. की आतापर्यंत जे लोक निवडून आले त्यांनी कुठलं काही काम केलेलं नाहीये, त्यांचं कुठलं काम झालेलं नाहीये. परिस्थिती इथं आता खूप वाईट आहे. तर तुम्ही बघितलं तर प्रचारला आम्ही जातोय, आतमध्ये भाटनगरला जाऊन आलो, पायरे तुटलेले, गटर साफ नाहीये, पाण्याचा लय मोठा प्रॉब्लेम आहे. तर म्हणून त्या आशाने आज आले सगळे लोक. हे काय पैसे देऊन इथं बोलले लोक नाहीये, ते यासाठी आलेत की नाही का आपला हक्काचा माणूस पाहिजे ते त्यांच्यासाठी काम करेल आणि ते काम करण्यासाठी आम्ही तिन्ही जे लोक आहेत ते आम्ही सक्षम आहोत. ताई सुद्धा इथंच राहतात पण त्यांना इकडचं सगळं माहितीच आहे. तर आम्हाला या जनतेने जर निवडून दिलं तर आम्ही 100% जास्तीत जास्त जेवढं होईल त्यांचे जेवढे प्रॉब्लेम आहेत ते आम्ही 100% सोल्व. जनताला बी एक आवाहन करेन की 200-500च्या मागे न जाता आपली लोक कोण आहेत ते त्यांना कळलं पाहिजे की जे लोक आपल्यासाठी काम करतील. थोडं त्यांचा मी हे विनंती करेन की आपली जे लोक आहेत त्यांच्याकडे तुम्ही बघा, जे तुमचं काम होणार. जर तुम्हाला काम पाहिजे असेल तुमच्या प्रभागामध्ये तर हे 200-500 लोक आले त्यांना लांब करा आणि आपली जे हक्काची लोक आहेत त्यांना मतदान करा. आम्ही जसं प्रभागात फिरतोय तर इथे अनेक प्रकारच्या समस्या आहेत. नाल्यांच्या समस्या आहेत, युवा पिढीला रोजगार नाहीये आणि वाढती बेरोजगारी आहे. तर प्रभागामधल्या लोकांना एक आवाहन करेन की उबाटामधून आम्ही तिने आकाशभाई, मी, पूजाताई उभे आहेत. तर एक आव्हान असं करेन की मशाली समोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करा आणि आम्ही निवडून आल्यावरती प्रभागातले पूर्ण काम परिपूर्णपणे सगळे काम आम्ही पूर्ण करू. बिल्डिंगची समस्या, बिल्डिंग मध्ये पायऱ्यांची ती समस्या चांगली नाहीये, व्यवस्थित नाहीये. मी लहानपणापासून इथं राहते, मी इथलची रहिवासी आहे, पिंपरी चिंचवडची. मी लहानाची मोठी इथं झालेली आहे. तर खूप इथं 20 वर्ष झालं काही सुविधा नाहीयेत. नाल्यांच्या म्हणा, बाथरूम म्हणा, घरं म्हणा, पाणी म्हणा. घरांनी पावसाळ्यात पाणी शिरतं, कुणी बघत नाही, कुणी लक्ष देत नाही. तर मी ह्या सगळ्यांच्या समस्या सोडवून ही नम्र विनंती करते. वार्ड क्रमांक 19 मधून मी पूजा सचिन साबळे आमच्या तिन्ही उमेदवारांना तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा हे आवाहन करते. जय भीम, जय महाराष्ट्र.